तर माझी एक फॉलोअर आहे प्रियंका घोष नावाचं आणि ही कोलकातामध्ये राहते आणि व्हिडिओज माझे ती मराठीमध्ये असले तरी बघते कारण की तिची जी मॉम आहे ती लहानपणापासून मुंबईमध्ये राहिली आणि तिला मराठी बऱ्यापैकी येतं। जीमेलमध्ये मला प्रॉपर तिने स्क्रिप्ट लिहून पाठवले काय तिच्याबरोबर इन्सिडेंट झालाय आणि ह्या इन्सिडेंटमध्ये तिची जी फॅमिली आहे ती आज पण त्या शॉकमध्ये आहे कारण ह्या प्रसंगानंतर लिटरली आपण असं बोलू शकतो की पूर्ण फॅमिली तिची उद्ध्वस्त झाली कारण तिचे बाबा जे होते ते गव्हर्नमेंट सर्वंट होते। आता गव्हर्नमेंट सर्वंट म्हणजे आपल्याला माहिती आहे की काय लेवलपर्यंत लाईफ त्यांची असेल। हा इन्सिडेंट जो पूर्ण झालाय तो कोलकातामध्ये झालाय तिच्या आणि तिच्या फॅमिली सोबत आणि सर्वांनी जे घरामध्ये आहेत ती म्हणजे प्रियंका घोष, तिची आई आणि तिचे वडील ह्या सर्वांना हा घोस्टली एक्सपिरियन्स झालाय। तर असे भरपूर फॉलोअर्स आहेत ज्या लोकांनी जीमेल केलंय आणि भरपूर जणांनी मला DM मध्ये पण त्यांची स्टोरी शेअर केली आहे। त्यातली ही जी आहे ती एक भयानक स्टोरी असल्यामुळे मी ही स्टोरी शेअर करतो तुमच्यासोबत। पण तुमचा पण जर काही हॉरर इन्सिडेंट असेल तर तुम्ही जीमेल ID मी डिस्क्रिप्शन मध्ये दिले, तिथे मला जीमेल करू शकता, नाहीतर Instagram ID वरती तुम्ही मला DM पण करू शकता। तर चला स्टोरी स्टार्ट करूया। तर प्रियंका आणि तिची फॅमिली एका नवीन घरामध्ये शिफ्ट होतात आणि त्या घरात शिफ्ट झाल्यानंतर 2-3 दिवस त्यांना काही नाही जाणवत कारण की त्या घरामध्ये जस्ट त्या लोकांनी पूजा वगैरे केलेली असते आणि 2-3 दिवस त्यांना असं काही फील नाही होत त्या घरामध्ये की नेगेटिव्हिटी आहे। पण अचानक मध्ये झोपल्यावरती प्रियंकाला स्वप्नामध्ये एक प्रेग्नंट लेडी दिसते जी ती खिडकीच्या बाहेर असते आणि त्या प्रेग्नंट लेडीनी व्हाईट साडी घातले आणि ती प्रियंकाकडे बघून घुरते। आता त्या टाइमला प्रियंका खूप घाबरते आणि अचानक डोळे उघडल्यावरती तिला कळतं की हे स्वप्न होतं। दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर हे स्वप्न तिच्या लक्षात असतं, ती तिच्या आईसोबत शेअर करते पण तिची आई इग्नोर करते आणि ती पण इग्नोर करते। तिला पण असं वाटतं की स्वप्न असेल, न्यू घरी शिफ्ट झालोय म्हणून। सेकंड डेला परत ती झोपली आहे तिच्या स्वप्नामध्ये, तीच सेम प्रेग्नंट लेडी तिच्या घरामध्ये आहे आणि ती झोपले, तिच्या बेडच्या खाली तिला दिसते की ती प्रेग्नंट लेडी उभी आहे। ती ट्राय करते तिच्यासोबत बोलायला पण तिच्या तोंडातून एक वाक्य पण निघत नाहीये आणि असं करता करता ती लेडी अचानक गायब होते। दुसऱ्या दिवशी परत उठल्यानंतर हे स्वप्न तिच्या लक्षात असतं, ती परत तिच्या आईसोबत हे इन्सिडेंट शेअर करते की असं असं स्वप्नामध्ये माझ्या एक प्रेग्नंट लेडी आज परत आलेली, तरी पण तिची आई इग्नोर करते। तिसऱ्या दिवशी, आता हा जो तिसरा दिवस आहे तो रेग्युलर तिसरा दिवस आहे, पहिल्या दोन्ही दिवशी हिला स्वप्नात ती प्रेग्नंट बाई दिसली, आता तिसऱ्या दिवशी पण हिला झोपले आणि तिच्या स्वप्नात प्रेग्नंट बाई आली आहे जी पहिल्या 2 दिवस काही नाही बोलत, पण आता तिसऱ्या दिवशी ही प्रेग्नंट लेडी प्रियंकाला बोलते की हे घर सोडून जा। आता हे ऐकल्यानंतर प्रियंका ट्राय करते बोलायला की मी हे घर सोडून नाही जाणार कारण तिने बघितले तिच्या वडिलांनी किती कष्ट केलेत ते नवीन घर घेण्यासाठी। तर प्रियंकासाठी असं होतं की ती तिच्या घरी राहते आणि ही प्रेग्नंट बाई दुसरी आहे जी तिच्या घरात येऊन तिला बोलते की हे घर सोडून जा। तर प्रियंका ट्राय करते ओरडून बोलायला पण तरी तिच्या तोंडातून एक वाक्य पण निघत नाहीये। तिला असं वाटते की ती खूप ओरडून बोलतीये पण तिच्या तोंडातून एक वाक्य पण निघत नाहीये। ती जे पण बोलते त्या बाजूला झोपलेल्या आई आणि तिच्या वडिलांना काहीच आवाज जात नाहीये। ती प्रेग्नंट लेडी 2दा तिला बोलते हे घर सोडून जा, त्यानंतर गायब होते आणि नंतर प्रियंका किंचाळून उठते आणि उठल्यावरती बघते तर घरात कोण नाहीये, अंधार आहे घरामध्ये आणि मग ती तिच्या आई बाबाला उठवून त्याच वेळी रात्री 3:30 वाजलेले असतात ती बोलते की मला ही लेडी परत दिसली आणि ह्यावेळी ही बोलत होती हे घर सोडून जा। त्यावेळी प्रियंकाची आई तिला बोलते की तू मोबाईलवरती मूवीज बघणं आणि तिला स्पेशली हॉरर मूवीज बघायचा शौक असतो, ती कधी पण बघावं तेव्हा हॉरर मूवीज हॉरर व्हिडिओज बघत असते। तर त्याच्यामुळे तिच्या आईला असं वाटत असतं की ती हॉरर व्हिडिओज बघते आणि नवीन प्लेसमध्ये शिफ्ट झाले त्यामुळे तिच्या डोक्यामध्ये सर्व तेच चालू आहे असं बोलून ते लोक झोपून जातात। आता ती प्रेग्नंट लेडी प्रियंकाला लिटरली हे घर सोडून जा असं बोलते आणि त्यानंतर 1 वीक ती प्रेग्नंट लेडी प्रियंकाच्या स्वप्नात नाहीयेत आणि प्रियंकाला खरोखर वाटतं की हे स्वप्न असायचं जे ती मूवीज बघते त्यामुळे नवीन घरात शिफ्ट पण झाली आहे त्यामुळे मे बी हे स्वप्न पडत असेल तिला। आता 1 वीक झाल्यानंतर ते लोक झोपलेत आणि तिच्या आईला सेम प्रेग्नंट लेडी दिसतीये जी तिला बोलतीये हे घर सोडून जा आणि हे ऐकल्यानंतर तिची आई घाबरून उठते आणि प्रियंकाला उठवून तिला बोलते की ती जी प्रेग्नंट लेडी होती तिने व्हाईट साडी घातलेली का? प्रियंका बोलते हो तिने व्हाईट साडी घातलेली आणि ती मला घर सोडून जा असं बोलत होती। तर तिची आई प्रियंकाला बोलते माझ्या स्वप्नात पण तीच प्रेग्नंट लेडी आली, व्हाईट साडी घातली आणि मला पण बोलते घर सोडून जा। पण तिच्या आईला त्यावेळी थोडासा डाऊट येतो कारण की सेम बाई तिच्या पण स्वप्नात आली आणि तिला पण तेच बोलते की घर सोडून जा। तिची आई थोडासा विचार करायला लागते कारण ती लहानपणापासून मुंबईमध्ये राहिली आणि तिने असे भरपूर सारे हॉरर इन्सिडेंट ऐकलेत लहानपणी आणि परत तिने अशा खूप साऱ्या गोष्टी रिअल लाईफ मध्ये पण बघितल्या त्यामुळे ह्या गोष्टीवरती
तिला थोडासा डाऊट येतो आणि ती विचार करायला स्टार्ट करते। आता तिची आई तिच्या वडिलांना ही सर्व गोष्ट सांगितली, जो पण प्रकार तिच्यासोबत आणि प्रियंकासोबत झालाय। स्वप्नामध्ये ती जी लेडी तिला बोलली आहे ते सर्व ती त्या प्रियंकाच्या वडिलांना सांगते, पण तिचे वडील ह्या सर्व गोष्टींवरती विश्वास नाही करत आणि ह्या गोष्टीला इग्नोर करतात। आता नेहमीप्रमाणे प्रियंका आणि तिची आई बेडरूममध्ये झोपली आहे आणि हिचे वडील त्या दिवशी रात्री 1:30 वाजता घरी येतात। कामावरून ते खूप थकून घरी आलेले असतात आणि घरामध्ये पूर्ण अंधार असतो, नुसता टीव्ही चालू असतो आणि ते कॉफी पीत बसलेले असतात। त्यावेळी त्यांना असं फील होतं की त्यांच्या मागून काहीतरी असं गेलंय, जसं हवा पास होते त्या प्रकारे असं काहीतरी त्यांच्या मागून गेलंय। ते मागे ओळून बघतात पण मागे काहीच नसतं आणि हा प्रकार त्यांच्याबरोबर 2दा होतो, पण त्यांना वाटतं की घरामध्ये काहीतरी आहे। मग ते तिथून उठतात आणि बेडरूम मध्ये जाऊन चेक करतात तर प्रियंका आणि तिची आई बेडरूम मध्ये झोपली आहे। मग त्यांना डाऊट येतो की जर प्रियंका आणि तिची आई बेडरूम मध्ये झोपली आहे तर मागे कोण होतं। मग ते पूर्ण घर चेक करायला स्टार्ट करतात। एक वेळ त्यांना असा डाऊट येतो की घरामध्ये चोर वगैरे घुसलाय, कारण रात्री 1:30 वाजून गेलेले असतात आणि त्यावेळी असा आवाज आणि त्यांना भूतप्रेतवरती विश्वास नसतो, म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट त्यांच्या डोक्यात येते की चोर वगैरे घरी घुसलाय। तर पूर्ण घर चेक करून झालेलं असतं पण घरात त्यांना कोणच भेटत नाही। आता शेवटी हे चेक करून झोपायला जात असतात। झोपायला जात असताना खिडकीचा पडदा लावायला जेव्हा जातात ते त्यांना दिसतंय की खिडकीच्या बाहेर रात्री 2 वाजता तीच बाई उभी आहे जी प्रियंका आणि तिच्या आईला स्वप्नात दिसले, एक व्हाईट साडीमध्ये प्रेग्नेंट लेडी। आणि त्याच वेळी त्यांना वाटतं की त्यांच्या मागे कोणतरी आहे आणि हे बघायला जेव्हा ते मागे फिरतात त्यावेळी तीच बाई त्यांच्या घरात आलेली असते आणि हे बघून ते घाबरतात आणि तिथेच बेहोश होतात। आता दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना होश येते त्यांचा ताप 102 डिग्री झालेला असतो। ते पागल सारखे करायला लागतात आणि ते सारखं बोलत असतात की हे घर सोडून जायचंय, पण प्रियंकाची आई तिला ह्या सर्व गोष्टींवरती विश्वास असतो, म्हणून ती तिथे जे बंगाली बाबा टाईप असतात त्यांना बोलवते आणि त्यांना सांगते जी पण गोष्ट झाली आहे। आणि ते बाबा लिटरली त्यांना सांगतात की हे घर सोडून आत्ताच्या आत्ता जावा, नाही तर तुमच्या लोकांमधला एकाचा तरी जीव जाईल। प्रियंका आणि तिची आई पण हे ऐकून शॉक होते, कारण की ती जी प्रेग्नेंट बाई त्यांना स्वप्नात दिसत असते ती पण हीच गोष्ट बोलत असते की हे घर सोडून जावा। तेव्हा ते लोक त्या बाबाला प्रश्न विचारतात की अशी काय गोष्ट आहे जी तुम्ही आम्हाला घर सोडून जायला बोलतात, आणि ती प्रेग्नेंट लेडी पण आम्हाला सेम गोष्ट स्वप्नात पण बोलायची। तेव्हा तो बाबा सांगतो की ह्या घरामध्ये एक प्रेग्नेंट बाई होती जिच्या नवऱ्याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्यामुळे हे जेव्हा तिला गोष्ट कळते ती सुसाइड करून घेते आणि त्या घरामध्ये ती त्याच्यानंतर कुणालाच राहून नाही देत। आणि प्रियंका आणि तिची फॅमिली शिफ्ट होण्या अगोदर 4 फॅमिली तिथे राहिलेल्या असतात आणि त्या 4 फॅमिलीपैकी 2 फॅमिली मेंबरच्या घरी डेथ झाली आहे आणि त्याचं रिझन पण ती बाईच आहे। आणि आता तीच बाई काल रात्री तुमच्या नवऱ्याला पण दिसलीये, पण तुमच्या नवऱ्याचं नशीब होतं म्हणून ते वाचलेत, म्हणून तुम्ही हे घर जितक्या लवकर होऊ शकेल तितक्या लवकर खाली करा। आणि हे सर्व ऐकल्यानंतर प्रियंका आणि तिची फॅमिली हे घर त्याच वेळी खाली करतात। तर अशी एक एंटिटी असते जी एका जागेवरती कब्जा करून बसली की तिथे वर्षभर कुणाला राहून नाही देत, आणि जर कोण तिथे राहायला आलं तर आता जो प्रकार झालाय तोच प्रकार त्यांच्यासोबत पण होतो। तर तुम्हाला पण अशीच काही हॉरर स्टोरी शेअर करायचे तर डिस्क्रिप्शन मध्ये जीमेल आयडी दिलाय, तिथून मला तुम्ही जीमेल करू शकता, नाहीतर मला इंस्टाग्राम वरती तुम्ही DM पण करू शकता।